ईव्हीएम मशीननं मतदान घेऊ नये, पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं, अशा प्रकारची मागणी समस्त भारतामधून सगळ्या घटकाच्याकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाची बार असोसिएशन जी आहे ती सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस ज्या आहेत हायकोर्टांच्या, जिल्ह्यांच्या, त्या संबंध देशभरामध्ये लढताना आपण पाहतो. वेळेची बचत व्हावी म्हणून ईव्हीएम मशीनचा वापर आपल्या भारतामध्ये सुरू झाला, जो अन्य देशामध्ये बंद झाला तेव्हा भारतामध्ये सुरू झाला. निश्चितच बॅलेट पेपरला वेळ लागत होता, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता होती. बाबासाहेबांनी जी घटना तयार केली आणि या घटनेतून जो मताचा जो अधिकार दिला, त्या मताचा अधिकार आपल्याला योग्य प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करत होतो. आज आपण योग्य पद्धतीने तरी मतदान केंद्रावर जाऊन केला तरी केलेल्याच मतदाराला ते मत जाईल याची गॅरंटी राहिलेली नाही, हा विश्वास राहिलेला नाही. म्हणून समस्त देशामधून ही मागणी येते. टेक्नॉलॉजी किती जरी आली, प्रगत झाली, तरी मानव निर्मित कोणतीही वस्तूमध्ये बदल होऊ शकतो हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. ईव्हीएमच्या ह्या मागणी संदर्भात कायदेशीर आमच्या मॅडमनी या ठिकाणी सविस्तर सांगितलं. मी पुन्हा या ठिकाणी ते रिपीट करू इच्छित नाही. मी वेगळी मागणी करतो. देशाचे पंतप्रधान जेव्हा पण टीव्हीवर येतात, आता ते रोजच येतात, आणि एक शब्द आता प्रचलित होत चाललेला आहे, तो बंधू भगिनीनं त्यांचा बहिणावर भाई गेलेला आहे. आता गॅरंटी आली. तुम्ही FM उघडा, कुठे काही उघडा, गॅरंटी. मी या ठिकाणी शासनाचा या तालुक्याचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांना या ठिकाणी निवेदनाच्या वतीनं आम्ही मागणी करतो. समस्त देशभरामध्ये मागणी उठली, त्याच्यापेक्षा वेगळी मागणी नाही. परंतु या ठिकाणी एका वेगळ्या मागणीचा मी उल्लेख करेन, आपल्या निवेदनात त्याचा उल्लेख नसेल, की देशाचे जे आता पंतप्रधान आहेत, जे प्रत्येक गोष्टीमध्ये गॅरंटी देतात, त्यांनी फक्त त्यांचं जे विधान होतं 14 पर्यंत, देशाच्या पंतप्रधानाच्या जागेवर बसण्यापूर्वी या ईव्हीएम मशीनला फक्त अडवाणींनी किंवा अन्य लोकांनी फक्त आक्षेप घेतला नाही, तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक भाषणं तुम्ही आता युट्यूबवर पाहिलीत, तर त्याच्यामध्ये ते उल्लेख करतायत. मला या ठिकाणी एकच मागणी मी करतोय की त्यांनी जी मागणी 2014 पूर्वी केली होती, ती मागणी पूर्ण करण्याची गॅरंटी त्यांनी जनतेला द्यावी, हा प्रश्न निकालात निघेल. कारण त्यांनी स्वतःच ह्या गोष्टीची मागणी केलेली आहे. आणि आता म्हणून समस्त जनता मागणी करते त्यांच्याकडे की तुमच्या शब्दाचीच गॅरंटी तुम्ही आम्हाला द्या, तुम्ही केलेल्या मागणीचीच गॅरंटी पूर्ण करा. तेव्हा मित्रांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे आहेत. संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं आता राज्य कारभार चालू आहे, हा देश अराजकतेकडे चाललेला आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा जे सदन लोक आहेत ते रस्त्यावर येत नसतात, हे तुमच्या आमच्यासारखेच रस्त्यावर येत असतात. तेव्हा आपण संख्येने किती आहोत हे महत्वाचं नाही आहे. आपला उद्देश काय, तर घटनेला दिलेला जो अधिकार आहे त्याचा अधिकाराचा वापर योग्य रीतीनं होत नाही, तो झाला पाहिजे, ही मूलभूत मागणी घेऊन आपण आलो. म्हणून ईव्हीएम मशीनच्या द्वारे होणारं मतदान बंद व्हावं आणि पुन्हा एकदा बॅलेटच्या दिशेला आपण मतदानाची प्रक्रिया करावी, हे इलेक्शन कमिशननं करावी, केंद्र सरकारने याची नोंद घ्यावी, राष्ट्रपतीने याची नोंद घ्यावी. आणि म्हणून स्थानिक याच्यामध्ये जे सरकारचं प्रतिनिधी म्हणून तहसील कचेरी जे आहे, तहसीलदार जे आहेत, त्यांनी आमचं हे म्हणणं केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावं, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.